होती. यंदा असा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या सपोज तुमच्या मुलाची परीक्षा आणि त्याचा एक्स्ट्रा क्लास सपोज क्लास एका दिवशी आला तर काय मॅनेज करणार आणि कशा पद्धतीने करणार तुम्हाला जज करायचं. उत्तर दे. ओके, मी ट्राय करेन की जर तो खरंच अभ्यासू असेल तर सकाळी इन जनरल सांगायचं आहे ना मला. अच्छा, माझ्या ओके, पहिली मी प्रायोरिटी बघेल की मी जो क्लास लावला आहे तो क्लास खरंच म्हणजे जर ड्रॉइंग असेल किंवा अदर दॅन म्हणजे अकॅडमिक्स असेल तर मी त्याला प्रायोरिटी देणार नाही. जर तो खरंच महत्त्वाचा असेल तरच मी त्या क्लासला पाठवेल, डिपेंडिंग, कारण स्कूल इज मोर इम्पॉर्टंट. आणि जर तो खरंच गणित वगैरे किंवा इंग्लिश असा क्लास असेल तर आय मॅनेज की तो क्लास पण अटेंड करेल आणि सकाळी उठून त्याच्याकडून अभ्यास करून घेईल आणि दोन्ही पण मॅनेज करायचा प्रयत्न करेल. थँक्यू. फुकट फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करणारे पहिलं स्टेट भारतातलं कुठलं? केरळ. केरळ रॉंग आन्सर. एक आन्सर चुकीचं आहे. ठीक आहे. फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रतिभाताई पाटील. करेक्ट आन्सर. ओणम सेलिब्रेट इन विच स्टेट? केरळ. केरळ. करेक्ट आन्सर. हाऊ टू मॅनेज वॉटर. आपण पाण्याचं नियोजन, ज्यावेळेस उन्हाळ्यात पाण्याचं शॉर्टेज असतं त्यावेळेला तुम्ही पाण्याचं नियोजन कसं कराल? पाण्याचं नियोजन महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, जेव्हा पावसाळ्यात पाणीचं आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतं पावसाळ्यात, तर प्रयत्न केला पाहिजे की ते पाणी साठवून ठेवण्याचा. जसं की आम्ही पण एक योजना पण राबवली गेली होती, तर त्याच्या अंतर्गत जसं त्यांनी सांगितलं की असे म्हणजे मानवनिर्मित तलाव करून त्याच्यात पाणी साठवलं जातं, त्याचप्रकारे स्वतःचं पाणी साठवून म्हणजे जसं बाहेर पाण्यासाठी ते पाणी यूज केलं जाईल आणि पिण्याचं पाणी जे आहे हां, तर प्रयत्न केला जाईल की जास्तीत जास्त कामं जी आहेत ना ती कमीत कमी पाण्यामध्ये कशी जास्त कामं केलं जातं. तर अशा प्रकारे घरातली पण आणि बाहेरची पण कामं मॅनेज करू शकेल. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कुठल्या शहरात साजरा केला जातो? महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिलं? पण कोणाच्या हस्ताक्षरात लिहिलं गेलं? श्री गणेश. ठीक आहे, यांचं एक आन्सर करेक्ट आहे. मी यांना असं एक्स्ट्राचं विचारलेलं आहे, दुसरं असंच विचारलेलं आहे ते त्याला जोडून म्हणून. ठीक आहे. ऍक्सलरेशन म्हणजे काय? ऍक्सलेशन म्हणजे रिजेक्शन. ऍक्सलेशन त्वरण असा शब्द आहे. सॉरी त्वरण शब्द आहे. त्वरण ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचं युनिट आहे. म्हणजेच काय की तुम्ही मीटर पर सेकंड म्हणजे तुमची जी गाडी आहे त्या स्पीडने जाते त्या स्पीडचा रेट काय, मग पर सेकंड रेट काय, मग आपण जर गाडी ऍक्सेलरेट केली तर म्हणून त्याचा मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचा युनिट आहे. ठीक आहे. आपले सध्याचे गृहमंत्री कोण? रॉंग आन्सर त्यांनी दिलं. भारतातील कुठल्या सिटीला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? बँगलोर. 30 मिनिट घेते शिजण्यासाठी, पण 4 लोकांसाठी एखादी रेसिपी 30 मिनिटांमध्ये तयार होते. तर 12 लोकांसाठी तीच रेसिपी किती वेळ लागेल? करेक्ट आन्सर 30 मिनिट लागेल. कारण रेसिपी सारखीच आहे
4 लोकांसाठी शिजवा किंवा 12 लोकांसाठी शिजवा तेवढाच वेळ लागणार. लाईब्ररी ऑफ इंडिया असं कुठल्या नदीला म्हटलं जातं? आपल्या भारताची जीवनदायिनी अशा नदीला कुठला म्हणजे जीवनदायिनी नदी कुठल्या नदीला म्हटलं जातं? हे लाईफलाईन ऑफ इंडिया. गंगा. गंगा. Correct आहे. प्रश्न आहे, घरामध्ये जो कचरा होतो गार्बेज होतो त्या गार्बेजसाठी कंपोस्टिंग सोल्युशन म्हणजे आपल्याला झिरो कचरा बाहेर टाकायचंच नाही. तर असं जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर तुम्ही काय कराल? प्लास्टिकचं नाहीच करू शकतो. पण काही कसं असतं की तो नाही कंपोस्ट केला जातो. तुम्ही त्यातलं त्यात काय करा? पुढचा प्रश्न, फाउंडर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम भारतीय अंतरिक्ष संशोधनाचे जनक कोणाला म्हटलं जातं? ठीक आहे, त्याने आन्सर नाही दिलेला आहे. फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया. फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया. रॉंग आन्सर कारण मला ते क्वेश्चन रियूज करता येतील ना म्हणून थोडस म्हणून आन्सर सांगत नाही. एक कार आहे ती 240 किलोमीटरच्या स्पीडने जाते. ठीक आहे, 240च्या स्पीडने जाते आणि 4 तास प्रवास करते. ठीक आहे, ती 4 तास प्रवास करून सेम पोझिशनला आली. ऑक्सफर्ड मधून गाडी निघाली, 240च्या स्पीडनी 240 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आणि 2 किलोमीटर परत इथं आली. तर त्या गाडीने किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं? डिस्प्लेसमेंट